नमस्कार. इयत्ता 9वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी प्रकरण क्रमांक 9 घरगुती वायरिंगची ओळख या प्रकरणाची माहिती आज आपण घेतोय. वायरिंगमध्ये वेगवेगळे साहित्य वापरलं जातं. त्या सर्व साहित्यांची आपण आज माहिती घ्यायची आहे. इमारत किंवा घराच्या आतील बाजूस जे वायरिंग केले जाते त्यास घरगुती वायरिंग असं म्हणतात. घरातील वायरिंग करण्यापूर्वी वायरिंगच्या प्रकाराची निवड करताना वातावरण, सुरक्षितता, टिकाऊपणा, देखभाल आणि दुरुस्ती, आकर्षकपणा, किंमत, बांधकाम, भविष्यात होणारा बदल या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. वायरिंगच्या वेगवेगळ्या साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाचं घटक जे आहे ते स्विच आहे. या स्विचची अशी व्याख्या आहे की विद्युत उपकरणांना विद्युत सप्लाय जोडणे किंवा बंद करणे यासाठी जे साधन वापरतात त्या स्विच असं म्हणतात. स्विचचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे सरफेस स्विच किंवा टम्बलर स्विच, पियानो स्विच, त्याला आपण मॉड्युलर स्विच असंही म्हणतो, ग्रिड स्विच, रोटरी स्विच, बेड स्विच, पुल स्विच किंवा सिलिंग स्विच, पुश, बेल पुश, नाईफ स्विच, चेंज ओव्हर स्विच आणि मेन स्विच. मेन स्विचचे पुन्हा दोन प्रकार पडतात, ICDP आणि ICTP. आता या वेगवेगळ्या स्विचच्या प्रकारांची आपण थोडक्यात माहिती घेऊ. सरफेस स्विच. सरफेस स्विच हा माउंटिंग ब्लॉकवर बसवतात, त्यांना टम्बलर स्विच असंही म्हणतात. 5 अँपियर आणि 15 अँपियर उच्च प्रवाह क्षमतेमध्ये हे उपलब्ध असतात. हेवी लोडसाठी 15 अँपियर क्षमतेच्या स्विचची निवड करतात. सरफेस स्विचमध्ये 1V आणि 2V असे दोन प्रकार पडतात. सध्या या स्विचचा फार कमी प्रमाणात वापर केला जातो. दुसरा प्रकार आहे फ्लश किंवा पियानो स्विच. पियानोच्या आकाराचे असतात. लाकडी किंवा प्लास्टिक बोर्डवर खाचेमध्ये स्क्रूच्या साहाय्याने हे स्विच बसवतात. या प्रकारच्या स्विचचा सध्या जास्त वापर केला जातो. विविध रंगामध्ये उपलब्ध असतात. फॅन, ट्यूब, लॅम्प असे याच्यावर मार्किंग केलेलं असतं आणि ज्या स्विचवर मार्किंग असतं त्याला मार्किंग स्विच असं म्हणतात. मॉड्युलर स्विच. सध्या वायरिंगच्या आकर्षकपणाला खूप महत्त्व आहे. ज्या ठिकाणी आकर्षकपणाने दर्जा हे घटक आवश्यक असतात अशा ठिकाणी मॉड्युलर स्विच वापरतात. ग्रिड स्विच. ग्रिड स्विच हे वजनाने हलके, आकाराने लहान असतात. यांचा उपयोग ग्राइंडर, ड्रिल मशीन यासारख्या यंत्रामध्ये करतात. बॅकेलाइट पासून हे तयार केलेलं असतं. रोटरी स्विच. या रोटरी स्विच मधील रॉड फिरवून ऑपरेट केला जातो. नेहमीच्या स्विचपेक्षा याची रचना थोडी वेगळी असते. स्प्रिंग किंवा कॅमचा उपयोग करून स्विच कॉन्टॅक्ट ऑन ऑफ केले जातात. बेड स्विच. बेड स्विच 1वे प्रकारचा स्विच असतो. एका बाजूस ऑपरेटिंग नॉब आणि दुसऱ्या बाजूस सप्लाय वायरसाठी मोकळी जागा असते. 5 अँपियर 250 व्होल्ट क्षमतेमध्ये हे उपलब्ध असतात. फुल स्विच किंवा सिलिंग स्विच. याची रचना सिलिंग रोड सारखीच असते. ऑन ऑफ करण्यासाठी साखळीचा उपयोग केलेला असतो. सध्या या प्रकारचे स्विच जास्त वापरात नाहीत. पुश स्विच. हा स्विच सुरू करण्यासाठी पुश करावा लागतो. याच्यावरचा जोर काढून घेतल्यानंतर तो ऑफ होतो. याला बेल पुश असे म्हणतात. डोर बेलसाठी याचा वापर केला जातो. मेन स्विच. मेन स्विचचा उपयोग विद्युत सप्लाय पूर्णतः बंद किंवा सुरू करण्यासाठी होतो. याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, ICDP आणि ICTP. पहिला प्रकार आहे ICDP. याला आयर्न क्लॅड डबल पोल असं म्हणतात. याची बॉडी कास्ट आयर्नची असते. बॉडीमध्ये यूज बेस आणि कॅप असतात. खालील बाजूस एक चौकोनी अवाहकीय पदार्थाचा रॉड असतो. रॉडवर कॉन्टॅक्ट क्लिप स्क्रूच्या साहाय्याने बसवलेले असतात. रॉड एका हँडलला जोडलेला असतो आणि हँडलच्या साहाय्याने स्विच कॉन्टॅक्ट चालू बंद केला जातो. याच्यामध्ये 16 अँपियर, 32 अँपियर, 63 अँपियर, 100 अँपियर, 250 व्होल्ट या रेटिंगमध्ये हे स्विच उपलब्ध असतात. पुढचा प्रकार आहे ICTP, आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच. याची रचना डबल पोल मेन स्विच सारखीच असते. कास्ट आयर्नची बॉडी असते. 3 यूज बेस पोल असतात. काहीमध्ये न्यूट्रल याची सोय वेगळी केलेली असते. 3 फेज सप्लाय सिस्टीम यासाठी हा स्विच वापरतात. 16 अँपियर, 32 अँपियर, 63 अँपियर, 100 अँपियर, 440 व्होल्ट याची ही क्षमता असते. लॅम्प धरून ठेवण्यासाठी लॅम्प होल्डर हा एक घटक महत्त्वाचा आहे.
विद्युत मंडलास किंवा सिलिंग रोजला जोडण्यासाठी या होल्डरचा वापर केला जातो. बायोनेट, एडिसन, स्क्रू आणि बायपिन असे याचे प्रकार पडतात. बॅकेलाईटपासून बनवलेले असतं. अशा प्रकारच्या होल्डरला अर्थिंग करावं लागत नाही. लॅम्प पकडून ठेवण्यासाठी लॅम्प होल्डर मदत करतात. पेडंट होल्डर, बॅटन होल्डर, अँगल होल्डर असे याचे प्रकार आहेत. फ्लोरोसंट ट्यूब धरून ठेवण्यासाठी फ्लोरोसंट ट्यूब होल्डर वापरतात. याच्यामध्ये बायोनेट होल्डर आणि बायपिन होल्डर असे दोन प्रकार पडतात. बायोनेटमध्ये बॅटन होल्डर, अँगल होल्डर, ब्रॅकेट होल्डर असतो आणि बायपिनमध्ये फ्लोरोसंट ट्यूब होल्डर असतो. पुढचा घटक आहे सिलिंग रोज. पेडंट होल्डर, पेडंट लॅम्प, फ्लोरोसंट लॅम्प, सिलिंग फॅन, एक्झॉस्ट फॅन यासाठी सप्लाय देताना सिलिंग रोजचा उपयोग होतो. सिलिंग रोज बॅकलाईटपासून तयार केलेला असतो. 2 प्लेट आणि 3 प्लेट अशा प्रकारामध्ये उपलब्ध असतात. 3 प्लेटमध्ये अर्थिंग जोडणीची सोय असते. ॲडॅप्टर. लॅम्प होल्डरमधून सप्लाय घेण्यासाठी ॲडॅप्टरचा वापर केलेला असतो. मल्टीपिन सॉकेट. सॉकेट आउटलेटमधून एकापेक्षा जास्त आउटपुट घेण्यासाठी मल्टीपिन सॉकेट वापरतात. पुढचा महत्त्वाचा घटक आहे डीबी, डिस्ट्रीब्युशन बोर्ड. ज्यादा विद्युत सर्किट असणाऱ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन बोर्डची गरज असते. यामध्ये एका धातूच्या पेटीमध्ये इन्सुलेटर बेसवर कॉपर किंवा अल्युमिनियम बसबार बसवलेले असतात. टर्मिनल लग्नच्या साहाय्याने अनेक सर्किट जोडलेले असतात. सध्या MCB युक्त बॉक्स उपलब्ध आहेत. यामध्ये 6 सर्किट म्हणजे 6 वे, 8 वे, 12 वे, सिंगल डोअर, डबल डोअर असे डिस्ट्रीब्युशन बॉक्स मिळतात. याच्यामध्ये MCB बसवण्याची सोय असते. मिनिएचर सर्किट ब्रेकर. सध्या रिवायरेबल फ्यूजऐवजी सर्व ठिकाणी MCB वापरतात. मिनिएचर सर्किट ब्रेकर. या सर्किट ब्रेकरचा उपयोग फ्यूजऐवजी केला जातो. ओव्हरलोड संरक्षणाची सोय याच्यामध्ये असते. याच्यामध्ये फ्यूजप्रमाणे वायर बदलावी लागत नाही. सर्किट ब्रेकरचे कार्य उष्णतेने धातूची पट्टी प्रसरण पावते या तत्वावर असते. ओव्हरलोड स्थितीला द्विधातूची पट्टी गरम होते, ती वाकते, ट्रिपिंग मेकॅनिझमला कार्यान्वित करते आणि ब्रेकर ट्रिप होऊन सर्किट बंद होते. याच्यामध्ये सिंगल पोल, डबल पोल, ट्रिपल पोल, न्यूट्रल सहित असे वेगवेगळे प्रकार पडतात. प्लग सॉकेट, सॉकेट आउटलेट. प्लग सॉकेट बॅकेलाईट कव्हर आणि पोर्सलेन बेसपासून तयार केलेले असते. 2 पिन सॉकेट, 3 पिन सॉकेट असे याचे प्रकार पडतात. सध्या 2 पिन आणि 3 पिन कॉम्बिनेशन असणारे सॉकेट सुद्धा वापरतात. 3 पिनमध्ये सर्वात मोठी पिन अर्थिंगसाठी असते आणि 3 पिन सॉकेटमुळे फेज आणि न्यूट्रल हा क्रम बदलता येत नाही. कनेक्टर. घरगुती विद्युत उपकरणे सप्लायशी जोडण्यासाठी कनेक्टर वापरतात. टर्मिनल ब्लॉक. याचा उपयोग एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सप्लाय जोडण्यासाठी होतो. फेज न्यूट्रल वेगवेगळ्या जोडण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. 5 एम्पियर, 15 एम्पियरमध्ये उपलब्ध असतात. रावळ प्लग. भिंतीमध्ये स्क्रू घट्ट बसवण्यासाठी रावळ प्लग अथवा लाकडी गट्टीचा उपयोग होतो. त्याच्यानंतर 3 पिन आणि 2 पिन आउटलेट. सॉकेट आउटलेटमधून सप्लाय बाहेर उपकरणांना सर्किट जोडण्यासाठी 2 पिन, 3 पिनचा उपयोग करतात. 5 एम्पियर, 16 एम्पियर, 250 व्होल्टमध्ये हे उपलब्ध असतात. यामधील सर्वात मोठी पिन जी असते ती अर्थिंगसाठी असते. वुडन स्क्रू, केसिंग पट्टी, राऊंड ब्लॉक, स्क्वेअर ब्लॉक, स्विच बोर्ड, सिलिंग रोज इत्यादी साहित्य बसवण्यासाठी स्क्रूचा वापर करतात. वुडन स्क्रू विविध आकारामध्ये असतात. केबल. अधिक क्षमतेचा प्रवाह वाहून नेण्यासाठी केबलचा वापर करतात. अंडरग्राऊंड तसेच ओव्हरहेडसाठी उपयुक्त असतात. हेवी लोडसाठी अल्युमिनियम कंडक्टर आणि लाईट लोडसाठी कॉपर किंवा अल्युमिनियम कंडक्टर या प्रकारचे केबल सध्या वापरतात. आता याच्यानंतर वायरिंगचे वेगवेगळे सर्किट याची थोडक्यात आपण माहिती घेऊ. विद्युत वायरिंगच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्ण इन्स्टॉलेशनचा लेआउट डायग्राम काढणं गरजेचं आहे आणि त्या लेआउट डायग्रामनुसार त्याची जोडणी केलेली असते. आता जोडणी ही 2 पद्धतीची असते, सिरीज आणि पॅरलल. सिरीजला आपण एकसर असं म्हणतो, पॅरललला समांतर असं म्हणतो. त्यातली पहिली जोडणी आहे सिरीज सर्किट. स्क्रीनवर आता हे सिरीज सर्किटची आपल्याला आकृती दिसते. याप्रमाणे जोडणी केलेली असते. याला सिरीज जोडणी असं म्हणतात. 3 दिव्यामधून समान प्रवाह वाहतो. या जोडणीमध्ये विद्युत दाब हा विरोधाच्या किमतीनुसार विभागलेला असतो. सिरीज जोडणीचा उपयोग टॉर्चमध्ये, सेलमध्ये, कारमध्ये, बॅटरीमध्ये केलेला असतो. सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या मिनी लॅम्प सिरीज पद्धतीने जोडलेले असतात. सर्किटमध्ये फ्यूज सुद्धा सिरीजमध्ये जोडलेला असतो. मोटर स्टार्टरमधील ओव्हरलोड कॉईल सिरीज कनेक्शनमध्ये जोडलेली असते. कनेक्शनचा दुसरा प्रकार आहे पॅरलल सर्किट, समांतर सर्किट.
स्क्रीनवर समांतर सर्किटची जी आकृती दिसते या पद्धतीने जोडणी केलेली असते. याच्यामध्ये दिलेले 3 लॅम्प एका समान सोर्स व्होल्टेजला जोडलेले असतात. प्रत्येक लॅम्पला पुरवलेले व्होल्टेज हे समान असते. या जोडणीमध्ये प्रवाह हा विरोधाच्या किमतीनुसार विभागलेला असतो. घरामध्ये वापरण्यात येणारी विद्युत पद्धत ही समांतर मंडळाची जोडणी पद्धतीने केलेली असते. समांतर जोडणीचा उपयोग स्वयंचलित विद्युत पद्धत या ठिकाणी हॉर्न, मोटर, रेडिओ इत्यादी समांतर मंडळासाठी याचा उपयोग होतो. यानंतर जोडणी केल्यानंतर स्विचचा वापर करून लोड सुरू करणे, लाईट सुरू करणे याची आपण माहिती घेतो. एक दिवा एका स्विचने नियंत्रित करणे. 2 वायर वापरलेले असतात, एक फेज आणि दुसरा न्यूट्रल. फेज वायर ही सरळ स्विचबोर्डमध्ये गेलेली असते, न्यूट्रल लोडला गेलेली असते आणि लोड आणि स्विचबोर्ड यांना जोडणाऱ्या वायरला ऑफ वायर असं म्हणतात. याला सिंपल पॉइंट वायरिंग असंही म्हणतात. दुसरी जोडणी आहे 2 दिवे 2 स्विचने नियंत्रित करणे. याच्यामध्ये फेज ही डायरेक्ट पहिल्या स्विचबोर्डला जाते, तिथून सरळ ती दुसऱ्या स्विचबोर्डला जाते. न्यूट्रल ही पहिल्या बल्बला म्हणजे लोडला जाते, तिथून ती दुसऱ्या लोडला जाते. आणि प्रत्येक लोड म्हणजे बल्बपासून येणारी ऑफ वायर ही वेगवेगळी प्रत्येक स्विचबोर्डला जोडलेली असते. अशा पद्धतीनं फेज आणि न्यूट्रल या 2 वायरी वापरून 2 दिवे 2 स्विचने नियंत्रित करणे ही जोडणी केलेली असते. या प्रकरणामध्ये विद्युत वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वेगवेगळे घटक जसं स्विच, त्याचे प्रकार, त्याच्यानंतर सिलिंग रोज, कनेक्टर, वायरिंगची वेगवेगळी जोडणी, सिरीज जोडणी, पॅरलल जोडणी या वेगवेगळ्या घटकांची आपण माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.